आज BCCI आहे ते तेंडुलकरमुळे आहे, आज कपिलदेवमुळे आहे, आज गावस्करमुळे आहेत आणि हे क्रिकेटरांनी क्रिकेटवरती आणलंय. BCCIच्या लोकांनी क्रिकेट नाही हे वरती नाही आणलंय. मला पैसे गेल्याचं दुःख नाहीये, देशाने दुसरा सुनील गावस्कर गमावला ना त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि मी किरण बरोबर पार्टनरशिप करू शकलो असतो. द्वारकानाथ संजीवनीपेक्षा मंदिरापेक्षा जास्त सक्सेसफुल हे कुठे खुपतं का नाही खुपत? स्वतः क्रिकेट खेळत नसून देखील क्रिकेटवीरां इतकेच प्रसिद्ध असलेले क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी आणि त्यांच्याबरोबरच लहान मूर्ती असून महान कीर्ती असणारे किरण मोरे. द्वारकानाथ संजगिरी उर्फ सर्वांचे लाडके पप्पू संजगिरी. परमपूज्य म्हणजे कसं आहे की खरं तर लहानपणी बऱ्याच लोकांना नावं ठेवतात, पप्पू, बबडू, पण मला पप्पू हे नाव जास्त आवडतं. पप्पू नाव आवडतं आणि काय त्याच्यामध्ये थोडंसं लहान झालं रे का वाटतं असं. आणि द्वारकानाथात अनेक वेगवेगळे अर्थ होतात ना, आणि तसा मी नाही आहे. किरणजी, बडोद्यासारख्या शहरामधनं येऊन क्रिकेटमध्ये एवढं मोठं करिअर घडवलं, कधी कळलं की आपल्याला क्रिकेटियर व्हायचं? बडोद्यामध्ये क्रिकेटचं कल्चर खूपच छान आहे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड आणि गायकवाडांचे तिकडे स्टेट होता तो गायकवाड स्टेट, आणि त्याच्यामध्ये मग तिकडे माझा जन्म झालेला. वडील आर्मीमध्ये होते, नंतर ते शेफ झाले पॅलेसचे, आणि त्यानंतर तिकडे क्रिकेटचं कल्चर खूप छान आहे. 2 इंडियाला कॅप्टन दिलेले आहेत, विजय हजारे आणि दत्ताजीराव गायकवाड. करेक्ट. आणि चिकार क्रिकेटर असे झालेत बडोद्यावरनं. तर त्याच्यामुळे माझे भाऊ खेळायचे क्रिकेट, माझी बहीण खेळली आहे स्टेटला. अच्छा. तर क्रिकेटचं घरी वातावरण चांगलं होतं. बहीण क्रिकेट खेळायला लागली तर तिच्या मागे मागे मी पण गेलो. मी चांगला खेळत होतो. पहिलं आपण ते गल्ली क्रिकेट खेळतो टेनिस बॉलनी, ते टिपिकल खेळत असतो तिकडे आणि ती मस्ती चाललेली असते. त्याच्यानंतर एका क्लबमध्ये गेलो आणि क्लबमध्ये मला असं वाटलं की मी काय चांगलं करू शकतो. तिकडे जाऊन मी पहिला खो खो शिकलो. आणि मला असा चॉईस होता की मी स्टेटला खो खो खेळू का क्रिकेट खेळू. तर मी मग क्रिकेट नक्की केलं खेळायचं. त्यावेळेला पण किपिंगच करायचं का काय? सगळंच करत होतो, पण त्यावेळेस असं म्हणजे मला असं क्रिकेट गेम बघून लहानपणी असं वाटतं की तुम्ही 11-12 असं तुम्ही क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळी तुम्ही इन्व्हॉल्व्ह राहा. की इन्व्हॉल्व्ह कसं राहू शकतात तुम्ही. तर तुम्ही बिहाइंड द विकेट असला तर तुम्ही प्रत्येक बॉलमध्ये इन्व्हॉल्व्ह. तुम्ही थर्ड मॅनला उभा, तुम्हाला 15 मिनिटांनी एक बॉल येईल का अर्धा तासाने एक बॉल येईल. विकेट किपर म्हणजे प्रत्येक बॉल तुम्हाला लक्ष द्यायला लागतं. तर तसं मला इंटरेस्ट जास्ती वाटला आणि त्याच्यामुळे विकेट किपर झालो. आणि खूप नॅचरल होतो विकेट किपिंगसाठी, आणि देवाने थोडंसं दिलेलं होतं, त्याच्यामुळे विकेट किपर झालो. आता जावेद मियादादला ज्यावेळेला त्या उड्या मारून दाखवल्या होत्या त्या आठवून आता कसं वाटतं? पण जावेद एक असा एक कॅरेक्टर आहे, त्याला आवडतं असं सगळं केलेलं. आणि ती वर्ल्ड कपची मॅच 92 मध्ये. तर जावेद मियादाद असा कॅरेक्टर की त्याला काहीतरी बोलायला लागतं नाही, आणि तो काय वाटेल तसं बोलत होता, मी त्याला वाटेल तसं बोलत होता. आणि त्यावेळेस 2-3 अपील झाल्या सचिनच्या बॉलिंगला, आणि सचिनने खूप छान बॉलिंग केली त्या मॅचला, आणि पहिली ब्रेक थ्रू गेला, त्यांची छान पार्टनरशिप झाली आणि ते लोक मॅच जिंकले असते. 218 म्हणजे काहीच नव्हतं त्यावेळेस. पण सचिनने छान बॉलिंग केली, एक कॉटबेन अपील झाली एक साईडला, आणि मला वाटलं तो आउट होता असं वाटलं. त्याला सांगितलं तू आउट आहे, रडतोयस तू, असं बोललो त्याला. आणि 2-3 मी पण दिल्या त्याला. पण त्यामध्ये रनआउटची अपील झाली, त्यांनी मला त्या उडी मारली त्यामध्ये त्यामुळे त्यांनी मला इमिडिएट केलं की त्यांनीच करून दाखवलं की तोही उड्या मारतो. पण जावेद एक मोठा क्रिकेटर आहे आणि अजूनही चांगला मित्र आहे माझा तो. हो. हा, आणि ऑफ द फील्ड सगळे आम्ही मित्र. त्या दिवशी पण रात्री गेल्यानंतर बाहेर नाही का, म्हणजे मैदानाच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर सगळे मित्र, आणि धमाल असते. आणि पाकिस्तान बरोबर ते प्लेयर्स बरोबर मजा येते दंगा करायला, आणि त्यांचा ॲटिट्यूड वेगळा असतो. असा अजून एखादा पर्सनॅलिटी आठवणार एक कॅरेक्टर असं म्हणजे विविन रिचर्ड, म्हणजे जगातला मोठ्यातला मोठा क्रिकेटर. मी त्यावर क्रिकेट खेळलो आणि मी लकी आहे की अशा महान व्यक्तीसमोर क्रिकेट खेळलो आम्ही. आणि असा दादा क्रिकेट, ती ॲरोगन्सी आणि किंग, व्ह्यू किंग, आणि तसं स्टाईल नाही यायचं. म्हणजे असं आला की असं वाटलं की भीती वाटायची असं. आणि ते सिलिमिट ऑफ शॉर्ट लेगला उभं राहायचे, ते मला सांगायचे किरण जरा त्या बॉलरला जरा लाईन टाकायला सांगणं तर आमची वाट आहे. तर त्याच्यामुळे त्याला बघून, आणि त्याला आहे ना तो प्रत्येक बॉल असा मारायचा ना,
तर मी नुसतं मागून म्हणायचं आणि माझं फेमस होतो मी बोलायला मागून जरा मी माझं तोंड चालत राहायचं नेहमी आणि आय वॉज टोल्ड ऑल्सो डू दॅट. एक टीम मध्ये असा एक व्यक्ती असतो की त्याला करायला लागतं सगळे असं विलन असतो तो टीम मध्ये, तो विलन मी होतो. अच्छा. तर विलन मध्ये त्यामध्ये मला सांगितलेलं की ह्याला सातवायचा थोडासा, तर त्या मागून तो शॉट्स मारायचा आणि शॉट्स जबरदस्त मारायचा तो आणि फक्त मागून बोलायचं गुड बॅट, ती बॅट चांगली आहे, तू चांगला नाही मारत शॉट. तो माझ्याकडे वळून वळून बघायचा आणि एवढा मोठा क्रिकेटर असं मला बोलायला जरा हे वाटायचं, पण बोलायला लागायचं तुम्हाला मॅच जिंकायची, त्याला डिस्टर्ब करायचं. तर त्या विवन रिचर्डला बोलता असं मागे वळून बघायचं. एकदा दिल्लीला मॅच खेळत होतो आणि खूप क्रुशियल मॅच होती आणि त्या मॅचमध्ये तो रनआउट, त्याला मी ब्रिलियंट रनआउट केला विवन रिचर्डला आणि सॉलिड एक्साइट झालेलो मी पण त्यावेळेस आणि त्याचं बोलणं चाललं थोडं झालेलं त्यावेळेस आणि त्यांनी माझी विकेट घेतली. तो मला ग्राउंडपर्यंत सोडायला आला असं करत. मला हा जेव्हा सांगत होता त्यावेळेला जावेद मियांचा एक किस्सा आठवला. तू मगाशी म्हणाला की तो किती गटसी होता. ते एकदा डेनिस लिली म्हणून ऑस्ट्रेलियाचा एक मोठा फास्ट बॉलर, म्हणजे अगदी वेगवान होता, त्याचं आणि जावेदचं काहीतरी झालं. तर जावेदनी काय केलं असेल, तो बॉलिंगला आला ना की तो हेल्मेट काढून ठेवायचा आणि स्पिनर आला की घालायचा. तुला टांगतो ही त्याची सांगायची पद्धत होती. अशा ग्रेट कॅरेक्टर आणि हा पण तितकंच मोठं कॅरेक्टर आहे. त्यामुळे ते कॅरेक्टर टू कॅरेक्टर जमल्यामुळे ते शब्द त्यांची जी काही एक्सचेंजेस झाले असतील ते ऐकायला आपण तिथे असं असायला हवे होतं असं मला वाटतं. BMC मध्ये एक चांगल्या वरच्या दर्जाचा असलेला अभियंता हा माणूस क्रिकेटकडे कसा काय वळला? तुला खरं सांगतो ना, मला इंजिनियर वगैरे काय व्हायचं नव्हतं. नाही खरं सांगतो, मी जसा हा म्हणाला ना तसं मी शिवाजी पार्कमधला, आणि शिवाजी पार्कमध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर जेव्हा उभा राहतो ना तो बॅटच्या आधारानेच राहतो. दुर्दैवाने मला खेळायला मिळालं. मला खेळायची जाम इच्छा होती. अरे मला देवानंद पण व्हायचं होतं, तुला माहिती आहे ना, का तर मला मधुबाला आवडते. मला असं वाटायचं मधुबालावर पोचायचं असेल तर आपल्याला देवानंद व्हावं लागतं. पण तुला सांगतो काय की मला खूप इच्छा होती, पण माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की मी इंजिनियर व्हावं, आणि इंजिनियर होण्यासाठी ते मला कुठली गोष्ट करायला देत नव्हते. मला ज्या वेळेला पास झालो, फर्स्ट क्लास मिळाला, त्या काळात फर्स्ट क्लास मिळणं सोपं नव्हतं. तर मी वडिलांना वाकून नमस्कार केला आणि सांगितलं, पप्पा म्हणायचं त्यांना की पप्पा मी असं असं केलंय, पण काही गोष्टी तुमच्यापासून लपवल्या, त्या मी त्यांना सांगितल्या. त्यांनी काय केलं असेल, त्यांनी पाठीवर जोरदार धपाटा मारला आणि म्हणाले असले उद्योग केले नसतेच तर डिस्टिंक्शन मिळालं असतं. क्रिकेटमध्ये पैसे नव्हते रे त्या काळात. त्या काळामध्ये आज क्रिकेटमध्ये पैसे आले. आज मी तू एक बॉल टाकला तुला लाख दीड लाख मिळतात, तू IPL मध्ये असशील तर. त्या काळामध्ये एक बॉल टाकला तुला रुपया पण नाही मिळायचा. अशा परिस्थितीत वाढल्यानंतर वडिलांना वाटायचं की ह्या माणसांनी काहीतरी करायला. आणि मला नाही, एकच सांग तुला, मला पैसे गेल्याचं दुःख नाहीये. देशाने दुसरा सुनील गावस्कर गमावला ना त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि मी किरण बरोबर पार्टनरशिप करू शकलो असतो. द्वारकानाथजी, तुम्हाला खरोखर तुम्ही क्रिकेट खेळू शकला नाही प्रोफेशन म्हणून, आणि तुम्ही प्रोफेशन म्हणून देवानंदही होऊ शकला नाहीत. हे तुमचं खुपणं तर आम्हाला तुम्ही स्वतःहून सांगितलं, पण ह्या सेगमेंटमध्ये ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काही खुपणाऱ्या गोष्टी असतात त्या मांडता येऊ शकतात तुम्हाला? मला एक गोष्ट अजून जी नेहमीच खुपते, मला वाटतं ह्यालाही खूपच असेल, की जगामध्ये सगळ्यांचं क्षेत्ररक्षण सुधारलं, आपलं का सुधारत नाही? आपलं तुला सांगतो की आपलं धावणं जे असतं ना, म्हणजे आज जगात तू कुठलीही टीम घ्या, बांगलादेश घेतली तरी त्याचं सुधारलेलं क्षेत्ररक्षण, आपलंच सुधारलेलं आहे. आपले थ्रो इतके वाईट येतात की थ्रो जनरली कसा यायला पाहिजे की बॉलरकडे येत असेल तर एक टप्पा यायला पाहिजे, यष्टीरक्षकाकडे जायचं असेल तर त्याकडे स्ट्रेट जायला पाहिजे, व्यवस्थित एक टप्पा येऊन किंवा डायरेक्ट जायला पाहिजे. यष्टीरक्षक त्या बरोबर स्टंपच्या मागे पर्यंत. आपल्याकडे जर तू बघशील तर यष्टीरक्षक दोन्ही बाजूनं पळत असतो, बॉलर्स पळत असतात. हे जे आपले क्षेत्ररक्षक जे आहेत ना, ह्यांना जर कुरिअर सर्व्हिसमध्ये किंवा पोस्टात नोकरी दिली असती ना, तुला सांगतो तर ऐश्वर्या राय बच्चनचं जे काय प्रेझेंट असेल ते बच्चनच्या घरी न जाता सलमान खानच्या घरी पण जाऊ शकेल. अशी परिस्थिती. आणि हे मला खूपतं सगळ्यात जास्त. म्हणजे आपली जी फिल्डिंग आहे ती फिल्डिंग मला प्रचंड खूपते. आपली बॉलिंग सुद्धा खूपते. आपल्या बॉलर्सचा फिटनेस मला खूपतो. सिलेक्टर्सचं पण बरंच खूपतं, पण आपण त्याच्यावर नंतर येऊ. किरणजी, तुम्हाला खूपलेल्या गोष्टी आजवरच्या? मला असं खूपतं की क्रिकेटच्या बाबतीत जेव्हा लोक असं म्हणतात की पब्लिक स्पेशली, ज्या 2003चं इन्सिडेंट तुम्हाला सांगतो मी. आम्ही टीम सिलेक्ट केली, टीम गेली, पहिली मॅच हारली आणि लोकांनी दगडं मारले राहुल द्रविडच्या घरी, सचिनच्या बाबतीत वाटेल तसे बोलले. तर तिकडे खूपतं काय सचिन तेंडुलकरच्या बाबतीत तुम्ही असं वाटेल तसं लिहितात, वाटेल तसं बोलतात तुम्ही, गावस्करच्या बद्दल, कपिल देवच्या बद्दल. म्हणजे ह्या क्रिकेटर्सनी एवढं मोठं काम केलंय. तेंडुलकर बघा, तर तेंडुलकरला तुम्ही काढून टाका
तर काय राहणार? आज BCCI आहे ते तेंडुलकरमुळे आहे, कपिलदेवमुळे आहे, आज गावस्करमुळे आहेत, की हे सगळ्यांनी क्रिकेटरनी हे BCCIला वरती आणलेलं आहे. तर तेवढा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आत्ता इन्सिडेंट झाले, गावस्करांना काढले IPL मधनं, पण ते चांगलं वाटतं, चांगला टेस्ट नाही येतो. तर मला असं वाटतं की तिकडे मला खूप खुपतं. आणि हे क्रिकेटरांनी क्रिकेट वरती आणलंय, BCCIच्या लोकांनी क्रिकेट नाही हे वरती नाही आणलंय. तुम्ही दोन्ही पोझिशन्स केलेल्या, म्हणजे तुम्ही एक क्रिकेटर म्हणून देखील खेळलेलात आणि सिलेक्टर पण होता. त्यावेळेला तुमच्याबद्दल खूप तुमच्या सिलेक्शन बद्दल लिहिलं गेलं त्यावेळेला. सिलेक्टर बद्दल नेहमी लिहिलं जातात, का की पप्पू आहे, पप्पू जर लिहिलं नाही तर त्याला पोट भरणार नाही त्याचं. पण हे चुकीचं आहे. म्हणजे कुठेतरी खोड्या काढायच्या असतात. आज इकडे आता त्यांची बॅट बरोबर नाही आली त्याची, आता एक दिवस तो माणूस आहे, तो व्यक्ती, त्याची बॅट कधीतरी सचिन तेंडुलकरची चूक होऊ शकते, पॉसिबिलिटी आहे. त्यांनी बॉल चुकीचा मारला, पण ते उद्या नेक्स्ट डे त्यांनी खराब शॉट खेळला, असा शॉट खेळायलाच नाही पाहिजे त्यांनी कधी, असं सगळं होतं काय वेळेस. असं पप्पा आहे, रिस्पेक्ट सगळं आहे, पण चिकार लोक असं लिहितात, वाटतं तसं बोलतात टीव्हीवर, तर ते जर तिकडे खूपच खुपतं. मला सुदैवाने पोटासाठी लिहायची वेळ नाही आलेली, ही एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पहिली गोष्ट, इंजिनियर असल्यामुळे पोटासाठी लिहिता आलं. आणि 2003ची ह्यांनी टीम काढली, ती खरोखरच चांगली टीम होती. एक तो फक्त एक दिनेश मोंगिया सोडला, तो कोणाचा आत आला मला काय माहित नाही, तो ह्याचा नसावा असं मला वाटतं, कारण तिकडे कोणाचं तरी कोण असू शकतं, पण तो एक सोडला तर 2003ची टीम आपली अत्यंत उत्तम टीम होती. द्वारकानाथ संजगिरींपेक्षा मंदिरा बेदी जास्त सक्सेसफुल हे कुठे खुपतं का नाही खुपत? तिच्याकडे असं काय आहे जे द्वारकानाथ संजगिरींकडे नाही आहे? आता हे मी तुला काय सांगायला पाहिजे का? तू मला अशा अडचणीच्या जागी प्रश्न विचारलेला आहेस की सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. की जे मंदिरा बेदीकडे आहे, जे पुरुषांना पाहिजे ते, आणि जे माझ्याकडे आहे ते पुरुषांना नको, आणि पुरुष मॅचेस बघत असतात. तुला माहिती आहे की त्यावेळेला, त्या काळामध्ये ज्या वेळेला मंदिरा बेदी होती, त्यावेळेला लोक मुद्दामून हायलाइट्स बघायचे, म्हणजे की ज्यांना क्रिकेटमध्ये इंटरेस्ट नव्हता, कारण त्यांना मंदिरा बेदीचे हायलाइट बघायला लागायचे. तुला एक आता मगाशी हा जो बोलता सांगतो, एक किस्सा मी तुला सांगतो की असा किस्सा आहे, तुला माहिती आहे की ह्यानी आपला गांगुलीने एकदा जिंकल्यानंतर शर्ट काढून फिरवला. हा मगाशी तुझं म्हणाला की एक ॲग्रेशन आलेलं आहे. तर त्या कार्यक्रमानंतर, त्या मॅच नंतर गंमत अशी झाली की गांगुलीला घरच्यांनी भयंकर दम दिला आणि त्याला सांगितलं की हे बघ, पुन्हा जर असे उद्योग करशील ना, तुला घरात घेणार नाही, असं मी ऐकलं. हां, कारण गांगुलीच्या घरचे पण अत्यंत सुसंस्कृत फॅमिली आहे, त्यांची एकत्रित कुटुंब आहे वगैरे 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 वगैरे. तर ज्या वेळेला 2003च्या ह्याच्या वर्ल्ड कपच्या वेळेला आपण जिंकत होतो ना, तर मला असा प्रश्न पडला की समजा आपण जर वर्ल्ड कप जिंकलो तर मग काढून शर्ट कोण फिरवणार? बरं, गांगुली नाही तर दुसरा कोण नाही. तुला राहुल द्रविडनी खिशात हात घालून रुमाल सुद्धा काढून फिरवलं नसतं. सचिन तेंडुलकरनी तर खिशात हात सुद्धा घालता नव्हता. तर त्यावेळेला मला एका प्लेअरने असं म्हटलं होतं की बहुतेक ती आम्ही जबाबदारी मंदिरा बेदीवर सोपवू. जेवढा मीडिया वाढलेला आहे, त्यांना ते जेवढं कॅनव्हास त्यांना मिळालेलं आहे, तर हे कुठेतरी खुपतं का की तुमच्या वेळेला नव्हतं म्हणून? नाही, का की असं सगळं टाईम बदललेलं आहे अवधूत, तुमचाही टाईम बदललेला आहे. तर मला असं काही कंप्लेंट नाही आहे यामध्ये, आणि चांगलं आहे आणि प्रगती व्हावी अशीच. आणि त्यामध्ये बेस्ट पार्ट अवधूत, आमच्या वेळेस पैसे नव्हते, पण आम्हाला खूप मजा आली आणि अजूनही आनंद येतो आम्हाला त्यामध्ये. आणि दुसऱ्यांना येतात, पैसे मिळतात यंग क्रिकेटरला, खूपच चांगली गोष्ट आहे. पूर्वी क्रिकेटरला पैसे मिळत नव्हते आणि चिक्कार क्रिकेटर असे वाया गेले, त्याच्यामुळे त्यांची लाईफ खराब झाली, त्यांना फायनान्शियली काही मिळत नव्हतं. आताही रणजी ट्रॉफी क्रिकेटरांना 1.5 लाख रुपये मिळतात प्रत्येक मॅचचे. ही चांगली अमाऊंट आहे. तुम्हाला MBA स्टुडंटला तुम्हाला 25 लाखाची कोणी नोकरी देत नाही, तुम्हाला 15 लाखाची नोकरी देत नाही, आणि तिकडे केवढं कॉम्पिटिशन असते. तर तुम्हाला इकडे क्रिकेटमध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपये प्रत्येक मॅचला मिळतो, तर 15-20 लाख रुपये मिळतात वर्षाला तुम्हाला, तर खूप चांगली गोष्ट आहे. पण इथे मला एक गोष्ट खुपते, म्हणजे ज्याला डिझर्विंग क्रिकेटर आहे ना, त्याला पैसे मिळायला काहीच हरकत नाही. पण IPLने एक गोष्ट चांगली केली. IPL आल्यावर काय झालं की पूर्वी फक्त 5 किंवा 6 टॉप क्रिकेटर्सना पैसे मिळायचे, त्याच्याऐवजी आता 20-25 क्रिकेटर्सना पैसे मिळतात. ही एक चांगली गोष्ट आहे.
पण वाईट गोष्ट काय की कुठल्याही क्रिकेटरची किंमत कशी वाढते त्या 20 ओव्हरच्या मॅचमुळे. म्हणजे एक माणूस येतो की ज्याला 4.5 कोटी मिळतात, 5 कोटी मिळतात, 10 कोटी मिळतात, 11 कोटी मिळतात, आणि मग दुसऱ्या बाजूला एक लक्ष्मण सारखा प्लेअर असतो किंवा एक द्रविड सारखा प्लेअर असतो, त्याला 1-1.5-2 कोटीमध्ये बसायला लागतं. अरे हा क्लासचा फरक आहे. कुठे मसाला दूध, कुठे आंबट ताक. तुला मी खरं सांगतो ही गोष्ट खरोखरच महत्वाची आहे ह्याच्यामध्ये. सगळ्या क्रिकेट संघांच्या अध्यक्षपदी कायम राजकारणी असतात, हे खूपतं का? बऱ्यापैकी खूपतं. पण राजकारणी माणूस हा लागतो. ह्याचं कारण काही वेळेला जर त्या माणसाला इंटरेस्ट असेल क्रिकेटमध्ये तर तो लागतो. ह्याचं कारण असं की बऱ्याच ज्या गोष्टी करायच्या असतात, ॲडमिनिस्ट्रेशन असतं, त्यासाठी राजकारणी माणूस हा उपयुक्त पडतो. क्रिकेटर हा नेहमीच चांगला ॲडमिनिस्ट्रेटर असेल असं नाही, पण त्या राजकारणी माणसाच्या हृदयात क्रिकेटबद्दल प्रेम पाहिजे. ते जर नसेल तो केवळ तिकडे पोझिशन म्हणून आला, हव्यासापोटी आला, त्याला जो एक त्याच्यावर जो प्रकाश झोत येतो त्यासाठी आला किंवा इतर कुठल्या कारणासाठी आला, तर ते चुकीचं आहे. मला खुपतं. आणि या तुम्ही पण 3-4 वर्ष राहा, 25-25 वर्ष, 30-30 वर्ष, पण दुसरे म्हणजे काहीच नाही कोणी. तर ते पॉलिटिशियनचं काम आहे लोकसेवा करायची, त्यांचं कॉन्स्टिट्यूशन बघायचं असतं. तुम्ही क्रिकेटमध्ये कशाला बघायला येतात? नाही, पण राजकारण्यांचं पण असंच म्हणणं आहे की तुम्ही क्रिकेट खेळा ना, क्रिकेटमध्ये रिटायर झाल्यानंतर तुम्ही नवज्योत जायला लागलं सिंग ना. सारखं तुम्ही खासदारकी का लढवता? पण आता जायला लागलं तिकडे गेले तर जरा बरं वाटतं आम्हाला. क्रिकेटरही गेले तिकडे आता. अच्छा, You know? मग ते तिकडे गेलं तर बरं वाटतं, ते इकडे आले तर बरं नाही. पण नाही, ते किती वर्षापासून इकडे. हो, 60-70 वर्ष झाले, ते सगळे इकडेच आहेत. आणि पर्सेंटेज बघा ना, तिकडे 2, इकडे 32 आहेत स्टेट, आमचे 31 आहेत, त्याच्यामध्ये 28 पॉलिटिशियन्स आहेत. पर्सेंटेज तर बघा. इंडियामध्ये एक लॉ पास करायला पाहिजे. आता तुम्ही कॉमनवेल्थ बघितलं कसा तमाशा चालला, तुम्ही बघता ते काय चाललंय. तर तिकडे असं एक लॉ पास करायला पाहिजे की स्पोर्ट्स पर्सनच असले पाहिजे. दुसऱ्या देशामध्ये असे नाही आहेत. यु नो, ते स्पोर्ट्स पर्सनला त्यांना रिस्पेक्ट मिळतोच तेवढा, आणि ते लोक चांगले कामं करतात. आणि कशाला जरूर आपल्याला कुठची परमिशन घ्यायची, लाईटची परमिशन घ्यायची, म्हणजे मिनिस्टर लागतो तुम्हाला. ॲज अ लेमॅन व्हाय आय कांट गो देअर अँड गेट माय परमिशन डन. मी इव्हेंट करतोय ना, आज मी बॉर्डा क्रिकेटचा सेक्रेटरी आहे, मी किरण मोरे क्रिकेटर आहे, तर मी जर परमिशन नाही घ्या तर मला काय मिनिस्टरची चिठ्ठी पाहिजे? अरे लाईटची म्हणजे घरची परमिशन घ्यायला पण मिनिस्टरची परमिशन घ्यायला जावं लागतं तुम्हाला. हे मी मान्य नाही तिकडे. क्रिकेट पॉलिटिशियनच चालवतात. संजगिरी, तुम्ही आता म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रातनं थोडं सरकत आता तुम्ही गाण्याच्या क्षेत्रात पण आलाय. म्हणजे आता कुठल्या क्षेत्रात जाणार? त्यामुळे आमच्यातल्या जे गाण्यातले निवेदक आहेत त्यांना तुमचं ह्या क्षेत्रामधलं येणं फार खूपतं. अरे मला उद्या जर खतातलं कळलं तर मी खतावर लिहीन आणि कार्यक्रम करेन. ज्या वेळेला द्वारकानाथ संजगिरींचं आम्ही निवेदन ऐकतो त्यावेळेला त्याच्यामध्ये महिलांचा उल्लेख हा अटळ असतो, म्हणजे तो अतिशय अविभाज्य घटक असतो तुमच्या बोलण्याचा. म्हणजे ह्याचं नक्की गणित काय आहे? अरे मला सांग की सुंदर मुली आणि सुंदर महिला ह्या कोणाला आवडल्या? इंद्राला सुद्धा आवडायच्या. म्हणजे आपण इंद्राबद्दल म्हणतो देवांचा राजा, तर तू आणि मी मरते मानव रे. मी तुलाही बरोबर घेतलाय मी. नाही, पण हा आरोप तुम्हाला मान्य आहे म्हणजे एकंदरीत? नाही आहेच पाहिजे त्या आरोप असण्याचं कारण. आणि जोपर्यंत माझ्या बायकोला ऑब्जेक्शन नाही तोपर्यंत आणखीन कोणी कशाला ऑब्जेक्शन घ्यावं? किरणजी, तुमच्याकडे येत असताना ह्यांच्या बाबतीत जे आम्ही तक्रार केली की त्यांच्या निवेदनामध्ये स्त्रियांचा उल्लेख खूप जास्त असतो आणि त्यांच्या फॅन फॉलोईंगमध्ये देखील 50हून जास्त टक्के स्त्रियाच असतात. म्हणजे पण तसंच क्रिकेट याच्या बाबतीत अफेअर्स खूप ऐकायला येतात, पण आम्हाला किरण मोरेंची फार अफेअर्स ऐकायला आली नाहीत. याबद्दल हे आम्हाला खूपतं. तुला जमलं कसं हे सांग त्याला. हा, म्हणजे आम्हाला आमच्यापर्यंत ऐकायला न येणं हे तुम्हाला जमलं का करायला जमलं नाही? पण कसं तुम्ही काम करतात आणि ह्याच्यामध्ये अगदी डिफिकल्ट क्वेश्चन आहे हा एक प्रश्न. आणि माझी बायको पुण्याची आहे, लवकर भेटलो जरा लवकर सगळं झालं. सगळं फार हा एक सब्जेक्ट फार टची सब्जेक्ट आहे आणि पुरुषांनी जास्ती बोलू नये. हा गावस्करच्या पिढीतला आहे, त्यामुळे त्याला कुठला बॉल खेळावा आणि कुठला सोडावा हे परफेक्ट कळलेलं आहे. की जेव्हा तुम्ही क्रिटिसाइज करतात कुठच्या प्लेअरला, थोडासा त्यांना मान द्यायला पाहिजे. एकदा लिहिलं, दोनदा लिहिलं, ते लिहितच बसतात. मग त्याला त्याची हिस्ट्री काढतात त्याची. कतरिना कैफ मला भयंकर आवडते. मला सलमानची भीती वाटते, नाही असं नाही, पण आवडतं हे निश्चित. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 700 विकेट घेतलेत, 700 विकेट, आणि त्याला इंडियाला खेळायला मिळालं नाही. पद्माकल शेवलकर, तुम्ही मला बघितलं नाही खेळताना क्रिकेट.